नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मला लागली ती थोडीशी भूक, मग काय खाली गेलो म्हटलं पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ. कुरकुरे आणि चिप्स घेऊन आलो. एवढ्यामध्ये तर पोटातले कावळे नक्की शांत होऊन जाईल. तर चला आता मी पटापट खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. तर आज मी जाणार आहे बैलगाड्या शर्यत बघायला. मी बैलगाड्या शर्यत आजपर्यंत बघितली नाही, त्यामुळे मी लय जास्त एक्साइटेड आहे. तर मी पटापट जातो आणि आपल्यासोबत आज प्रणव शेठ पण असणार आहे. आणि गणेश सर बोलले आपण सोबत जाऊ, मला ओपीडीला सोडून तुम्ही समोर जा. म्हटलं चला, मग लगेच गाडीवर बसलो निघालो. आणि गणेश सर काय म्हणताय जरा बघा. आणि जाताना आम्हाला उसाने भरलेलं ट्रॅक्टर लागलं. म्हणलं ओढून एखादं खाव, पण म्हणलं नको, ट्रॅक्टरवाले मामन बघितलं लय हंती. गणेश सरला ओपीडीला सोडल्यानंतर आम्ही निघालो बैलगाडा शर्यत बघायला. इथे येऊन आम्हाला धप्पा भेटलाय, कारण आम्ही येण्याच्या 5 मिनिटं अगोदरच बैलगाडा शर्यत बंद झाली होती. आता ती डायरेक्ट उद्या सकाळी 9ला राहील. प्रणव शेठला बोललो चार दिसती, शेठ लगेच पाठीमागे गेले. आता आम्ही आलोय निमगावच्या खंडोबा मंदिरामध्ये. आणि असं म्हणतात निमगावचा खंडोबा हा 12 खंडोबापैकी एक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारामधून एंटर होता समोर एकदम भारी रांगोळी काढलेली होती. आणि इथं सप्ताह बसलाय, तिथं हरिपाठ चालू होता. मग काय थोड्या वेळ तिथंच थांबून घेतलं. त्यानंतर दर्शन करून डोक्याला भंडारा लावून घेतला. मंदिरात गर्दी होती, प्रणवला काम होतं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. त्यानंतर गाडी चालवायला मी बसलो आणि गणेश सरच्या ओपीडी मध्ये गेलो. ओपीडी मध्ये जाऊन बघतो तर काय सरांचं रुबिक क्यूब सॉल्व्ह करणं चालू होतं. म्हणलं मास्तर एका मिनिटात सगळ्या साईड सॉल्व्ह करून दाखवा. चलो बाय बाय सरजी. त्यानंतर मला कॉफी प्यायची होती, मग काय गेलो कॉफी प्यायला. मी कॉफी स्वतः घेत पितो. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून, आणि हा लाईक आणि शेअर पण करा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.